यंदा 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, पण प्रत्येक विद्यार्थ्याला आतुरता आहे ती आपली महाराष्ट्र राज्य ITI प्रवेश प्रक्रिया 2026 आणि 27ची। पण महत्त्वाचं जर आपण इथं पाहिलं तर यावर्षीची ही ITIची प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण प्रकारे वेगळी होणार आहे। यामध्ये पोर्टल चेंज झालेला आहे आणि त्यासोबत इथं काही डॉक्युमेंट असे कंपल्सरी करण्यात आलेले आहे, जर ते आज तुमच्याकडे नसेल किंवा त्या डॉक्युमेंटमध्ये जर तुमचा जर प्रॉब्लेम असेल मग मात्र तुम्हाला नक्कीच या प्रवेश प्रक्रियेमध्ये अडचण येणार आहे। प्रवेश प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे। प्रवेश प्रक्रिया जी आहे ती नवीन पोर्टल या ठिकाणी तुमच्या समोर येत असल्यामुळे थोडासा तुम्हाला वेट करावे लागणार आहे। जसं ही पोर्टल अपडेट होईल आणि प्रवेश प्रक्रिया स्टार्ट होईल त्याची संपूर्ण माहिती मी तुमच्या समोर घेऊन येणारच आहे। तोपर्यंत जे महत्त्वाचं आहे जे तुम्हाला डॉक्युमेंटची तयारी कशा पद्धतीने करायची आणि असे कोणते डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला आज तुमच्या जवळ असणं कंपल्सरी आहे आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही प्रॉब्लेम असेल मग तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमधून बाद ठरविण्यात येणार आहे। म्हणून तुम्हाला हे जर ITI करायची इच्छा असेल हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा होणार आहे। जाणून घेऊया याच्या डिटेल व्हिडिओमध्ये डॉक्युमेंटची प्रक्रिया कशी राहणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट हे आजच तुम्हाला काढून घेणं गरजेचं राहणार आहे। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य ITI प्रवेश प्रक्रिया 2026 आणि 27 ची लवकरच सुरुवात होणार आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की इथं पोर्टल सुद्धा चेंजेस होणार आहे आणि तुम्हाला लागणाऱ्या डॉक्युमेंटमध्ये ही बदल करण्यात आलेला आहे। पण जर आज तुमच्याकडे जर ते डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला ही प्रवेश प्रक्रियेचा फॉर्म भरण्याच्या अगोदर ते तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। जर तुमच्या त्या डॉक्युमेंटमध्ये थोडाही जरी फरक असेल तर तुम्हाला येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मात्र तुम्हाला पार्टिसिपेट होता येणार नाही। त्यासाठी मग तुम्हाला ते कोणकोणते डॉक्युमेंट आहेत आणि त्याची तुम्हाला कशा पद्धतीने तयारी करायची याची संपूर्ण माहिती आज आपण पाहूया। सर्वात प्रथम आहे आपला आधार कार्ड। आता हे जे आधार कार्ड आहे ते आता प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला लागणारच आहे, पण या आधार कार्डला जर आपण पाहिलं तर आता इथं या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये आता कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, म्हणजेच यावरची माहिती आता इथं बारकाईने तपासण्यात येणार आहे। मॅक्झिमम विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटमध्ये जर पाहिलं तर आधार कार्डवर त्यांच्या नावामध्ये किंवा त्यांच्या डेट ऑफ बर्थमध्ये प्रॉब्लेम आढळून येतो। आता आपण जर पाहिलं तर 10वीची रिझल्ट लागलेला आहे। 10वीचा रिझल्ट लागल्याच्या नंतर विद्यार्थ्यांकडे मार्कशीट येईल, तर तुमचं ज्या पद्धतीनं नाव आहे आणि ज्या पद्धतीनं डेट ऑफ बर्थ आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला या आधार कार्डवर असणं गरजेचं आहे। या आधार कार्डवरील डिटेल्स संपूर्ण ही आपल्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे असायला पाहिजे आणि त्यासोबतच तुमची जी जन्मतारीख आहे ती संपूर्ण पद्धतीनं तुमच्या शाळेचा दाखल्याप्रमाणे असणं गरजेचं आहे। जर तुमची तफावत येत असेल मग मात्र तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला थोडंसं अडचण निर्माण होऊ शकतं। म्हणून जर तुमच्या आधार कार्डमध्ये जर काही जरी तफावत असेल तर तुम्हाला ते आजच ही प्रवेश प्रक्रिया चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला अपडेट करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आता प्रवेश प्रक्रियेमध्ये ऍड करण्यात आलेली आहे अपार ID। ज्या पद्धतीने तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहता अशा पद्धतीची अपार ID राहणार आहे आणि ती अपार ID 2026 आणि 27च्या प्रवेश प्रक्रियेपासून आता कंपल्सरी करण्यात आलेली आहे। या अपार ID बद्दल या प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठलीही माहिती विचारली जात नव्हती, पण आज मात्र या अपार ID बद्दल महत्त्वाची अपडेट म्हणजे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। जर तुमच्याकडे अपार ID नसेल मग तुम्हाला फॉर्म भरताना प्रॉब्लेम येऊ शकतं। ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे किंवा मॅक्झिमम विद्यार्थ्यांची जर काही काळामध्ये जर बघितलं आपण तर त्या 10वीच्या शाळेपासूनच अपार ID कंपल्सरी करण्यात आलेला आहे आणि आधार कार्ड पण कंपल्सरी करण्यात आलेला होता। त्याच पद्धतीने तुम्हाला आता ही अपार ID जर नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर आपलं जनरेट करून घेणं गरजेचं आहे। जर या अपार ID बद्दल तुम्हाला माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळू शकता। ही जर अपार ID तुमच्याकडे नसेल मग मात्र तुम्हाला इथं फॉर्म भरत असताना अडचण निर्माण होऊ शकतं। म्हणून या नवीन प्रक्रियेमध्ये आधार कार्डवर जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच जी अपार ID आहे त्या अपार ID वरही इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भर देण्यात आलेला आहे। त्यानंतर जे प्रमाणपत्र आपण पाहणार आहोत ते कंपल्सरी प्रमाणपत्र आहे, ते तुमची 10वीची मार्कशीट। ज्या पद्धतीने तुम्ही स्क्रीनवर पाहता अशा प्रकारची मार्कशीट तुम्हाला इथं मिळणार आहे। जर तुमची यावर्षी जर 10वी झाली असेल तर तुमचा शाळेचा दाखला किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट त्यासोबतच तुम्हाला हे मार्कशीट सुद्धा तुम्हाला तिथं मिळणार आहे। जर तुमच्याकडे आज नसेल तर तुमच्या शाळेमधून तुम्ही ते घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी आहे तर त्यांनी तुमचं ज्या पद्धतीने मार्कशीटवरील नेम आहे डेट ऑफ बर्थ आहे त्याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर अपडेट करून घेणं गरजेचं आहे।
या शाळेच्या दाखल्याला आपण लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट सुद्धा म्हणतो। हे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट लागणार आहे तुमचा कास्ट सर्टिफिकेट। आता ज्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट लागू आहे अशाच विद्यार्थ्यांना इथं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। SC, ST, OBC, SCBC, EWS अशा प्रकारचे जर कास्ट तुमचे जर असतील तर तुम्हाला मात्र इथं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल मग तुम्हाला इथं ओपन मध्ये फॉर्म भरावा लागणार आहे। जर तुमची जर कास्ट कॅटेगरी असेल तर तुम्हाला आजच तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट काढून घेणं गरजेचं आहे। मेरिट सुद्धा जनरेट होणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला इथं फीस सुद्धा लागणार आहे, कारण की या प्रवेश प्रक्रियेमध्ये ओपनची फीस वेगळी राहणार आहे आणि कास्ट कॅटेगरीची सुद्धा फीस वेगळी असू शकतं। म्हणून जर तुमची जर एखादी कास्ट कॅटेगरी असेल तर तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। नंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे इथं एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र। आता हे रहिवासी प्रमाणपत्र तुमच्या गावातील सरपंचाचं किंवा ग्रामसेवकाचं इथं चालणार नाही। तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट तुम्हाला काढून घ्यायचं आहे। तुमच्या तहसील ऑफिसमधून तुम्हाला ते मिळणार आहे। 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळू शकतं। त्यासोबतच तुम्हाला ज्यावेळेस तुमचं एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी सुद्धा काढून घ्यायचं आहे। म्हणजे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र जे असतं ते एज अँड डोमासाईल निघाल्याच्या नंतर तुम्हाला ते राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तुम्हाला त्याच सेतू केंद्रामधून फॉर्म फिलअप करून काढून घ्यायचं आहे। जर तुम्ही एखाद्या PWD कॅटेगरी अंतर्गत जर तुम्ही फॉर्म भरत असाल किंवा तुम्हाला काही अपंगत्व काय असेल तर ते जर तुम्हाला तिथं शो करायचं असेल मग मात्र तुम्हाला ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, जे जे तुम्ही माहिती या पोर्टलवर देत असाल ते संपूर्ण माहितीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर त्या सेतू केंद्रामधून तुम्हाला उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा काढून घेणं गरजेचं आहे, कारण की तुमच्या इन्कमची माहिती तुम्हाला लागणार आहे। म्हणून तुम्हाला या चालू वर्षाचं इन्कम प्रमाणपत्रही तुम्हाला काढून घेणं गरजेचं राहणार आहे। तर ज्या पद्धतीने तुम्हाला आतापर्यंत जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत तर ते कंपल्सरी करण्यात आलेले आहेत। एखाद्याची कास्ट कॅटेगरी नसेल तर ते कास्ट सर्टिफिकेट त्यांना लागणार नाही। जर तुम्हाला काही अपंगत्व नसेल तर तुम्हाला ते PWD प्रमाणपत्रही लागणार नाही। पण मात्र तुम्हाला आधार कार्ड, अपार ID, तुमच्या 10वीची मार्कशीट आणि शाळेचा दाखला आणि एज अँड डोमासाईल सर्टिफिकेट आणि तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे डॉक्युमेंट प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी लागणार आहेत। हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा गुण सुद्धा मिळू शकतात। त्यातील पहिलं प्रमाणपत्र आहे स्पोर्ट्स। जर तुमचं एखादा जिल्हास्तरीय प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याचे 10 मार्क्स हे एक्स्ट्रा मिळणार आहे। त्यासाठी तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर एक्स्ट्रा मार्क्स मिळवून देणारं प्रमाणपत्र म्हणजे तुमचं इंटरमिडिएट चित्रकलेची परीक्षेचा प्रमाणपत्र। जर इंटरमिडिएटचं प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथं 10 मार्क्स सुद्धा मिळू शकतं। जर तुम्ही एखाद्या बोलसर स्कूलमधून जर 10वी पास आउट जर केले असेल तरी तुम्हाला इथं एक्स्ट्रा 10 मार्क्स हे मिळू शकतात। त्यानंतर जर तुम्ही 10वीला टेक्निकल सब्जेक्ट जर घेतला असेल म्हणजे 8वी 9वी 10वी मध्ये जर टेक्निकल सब्जेक्ट जर तुमचे जर असतील आणि तुमच्या ते 10वीच्या मार्कशीटवर जर तिथं मेन्शन सुद्धा असेल तर मात्र तुम्हाला इथं 10 मार्क्स एक्स्ट्रा हे मिळू शकतात। तुम्हाला इथं फॉर्म भरत असताना एक तुमचा मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे आणि तो चालू स्थितीमध्ये असायला पाहिजे। मोबाईल नंबर देत असताना खूप मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात दुसऱ्या एका मित्राचा देतील। शक्यतो करून आपला जो चालू स्थितीमध्ये मोबाईल नंबर असतो तोच इथं देणं गरजेचं असतो। त्यानंतर तुम्हाला इथे एक ईमेल ID लागणार आहे। फॉर्म भरत असताना तुम्हाला कास्टनुसार फीस इथं लागणार आहे। जसे की जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला 150 रुपये फीस लागणार आहे आणि जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये जर येत असाल आणि तुम्ही जे कास्ट कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्याचं प्रमाणपत्र जर सादर करत असाल तर तुम्हाला इथं 100 रुपये फीस ही लागणार आहे। तर मित्रांनो आतापर्यंत आपण जे काही डॉक्युमेंटची यादी पाहिलेली आहे त्याची संपूर्ण डॉक्युमेंटची यादी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची संपूर्ण यादी तुम्हाला मिळून जाईल। त्यासोबत या ITI प्रवेश प्रक्रिया 2026 आणि 27 मध्ये तुम्हाला कुठली माहिती हवी असल्यास मला कमेंटद्वारे कळवू शकता। नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील। जर तुमचेही मित्र कोणी ITI करण्याची इच्छा बाळगत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे ऐन वेळी फॉर्म भरत असताना त्यांना डॉक्युमेंट संदर्भात गोंधळ होणार नाही। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत। तोपर्यंत नमस्कार।